ज्ञानेश्वर एक आहेत की दोन आहेत याच्यावर लोकांनी चर्चा केल्या. म्हणाले ज्ञानेश्वर वेगळे आणि ज्ञानदेव वेगळे. रेड्यामुखी वेद बोलवणारे ज्ञानेश्वर वेगळे आणि काव्य करणारे, वाङ्मय निर्माण करणारे ज्ञानदेव वेगळे. यांच्या बुद्धीचं काय करायचं असा कधी कधी प्रश्न पडतो. संजीवन समाधी हा काय प्रकार आहे, नेमकं काय आहे, असं जिवंतपणी जाता येतं का, असे शंका निर्माण झाल्या. म्हणून अंधश्रद्धा समितीची मंडळी गेली. त्यावेळी असलेले सोनोपंत मामा दांडेकर आणि शास्त्रज्ञ शुक्ल या सगळ्यांनी अशी चर्चा केली की माऊली बघून घेतील. 3 प्रकारचे मीटर या समाधीपासून 6 फूट अंतरावरती 3ही दिशेला ठेवले गेले आणि रीडिंग घेतलं गेलं की नेमकं काय आहे, ते स्पंदन, ते चैतन्य आणि ती अनुभूती या सगळ्या नास्तिक मंडळींनी घेतली. मीटरवरचा काटा हलत होता, रीडिंग दाखवत होता आणि मग कळालं की काय चैतन्य असू शकतं, काय समाधी अवस्थेला गेलेली ही विभूती असेल. त्याच्यापैकी निम्म्याच्या वर फॉरेनर्स होते. आता पंढरीच्या वारीत सुद्धा फॉरेनर्स जास्त असतात. भगवंत म्हणाले हो भीमा, तू द्रौपदीला घेऊन येशील, माझा विश्वास आहे तुझ्यावर. भीमदादा हुशार होते. म्हणाले मी आणतो तुमचं हे भावा बहिणीचं बिघडलेलं प्रेम, मी दुरुस्त करतो, मी सगळं नीट करतो. मी एक नाटक करणारे म्हणाले देवा, मी एक नाटक करणारे. मी असं सांगणार द्रौपदीला की या गदेने मी तुम्हाला मारणार आहे. बघा देवा, लक्षात ठेवा, हे नाटक आहे. या गदेनी मी तुम्हाला मारणार आहे असं मी द्रौपदीला सांगणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. भगवंत म्हणले तू लक्षात ठेव, नाही तर मारशील आणि मग म्हणशील नाटक होतं. नाटकाची मला सवय चांगली आहे म्हणाले. भक्ताचं नाटक काय आहे. भगवंत भक्तासाठी काय काय करतो. किंबहुना तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या परिस्थितीला तो पोहोचतो. सगळ्या प्रकारच्या भक्ताच्या सेवा करण्याला सिद्ध होतो, कटिबद्ध होतो. किंबहुना नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या दासाची, आपल्या भक्ताची उपेक्षा भगवंत होऊ देत नाही. सगळी काळजी घेतो. गीतेचा 9वा अध्याय प्रसिद्ध श्लोक, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. सगळ्या प्रकारचे योग आणि क्षेम भगवंत सांभाळतो. अप्राप्यस्य प्रापणम योगः क्षेमः तद्रक्षणम अशी व्याख्या केली योग आणि क्षेम याची. जीवनामध्ये अशक्यप्राय असणारी गोष्ट प्राप्त होणं याला आपण योग असं म्हणतो. माझ्या जीवनातला हा सगळ्यात मोठा योग आहे. आयुष्यामध्ये सहजासहजी न घडणारी घटना एकदम घडली की आपण काय म्हणतो, योग आहे. माझ्या आयुष्यातला हा योग आहे. मग सुयोग आहे, दुर्मिळ असा योगायोग आहे. आणि ती जी घटना घडली आहे ती वाढत राहणं किंवा ती कायम राहणं, वर्धिष्णू होत राहणं याला क्षेम असं म्हटलंय. अप्राप्यस्य प्रापणम योगः क्षेमः तद्रक्षणम, त्याचं रक्षण करणं. भगवंत भक्तांचा योगक्षेम सांभाळतो, स्थिर ठेवतो, पूर्णपणे सांभाळ करतो. ददामी बुद्धी योगंतम येन मामुपयांती ते 10वा अध्याय. भगवंत भक्ताचा बुद्धियोग स्थिर ठेवतो, सगळंच देतो, सगळंच देतो. याला कारण असं आहे, भगवंत आणि भक्ताचं नातं हे नातं साधं सुद्धा नाहीये. संतांनी ते नातं अनुभवलं. भक्तीच्या एका विशिष्ट पातळीवरती संत महात्मे पोहोचले आणि त्या नात्याला एक नाव दिलं. भक्ताचं आणि भगवंताचं नातं हे प्रेमाचं नातं आहे की जिथे भक्तीची अत्युच्च अवस्था आहे, उत्कट असा परमानंद भक्तालाही प्राप्त होतो आणि भगवंतालाही प्राप्त होतो. म्हणून तर आजचं जे वातावरण आहे, वारीचे दिवस आहेत, वाखरीचं मोठं रिंगण काल पार पडलं आणि आता पांडुरंग कधी एकदा डोळ्यांनी पाहीन असं प्रत्येक निष्ठावंत वारकऱ्याला झालंय, हो की नाही. म्हणून लाखोंचा समुदाय त्या वाटेनी धावतोय. ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, चिखल नाही, काटाकुटा काही नाही. प्रत्येक इष्टापत्तीला किंवा आपत्तीला सामोरं जात जात ही सगळी मंडळी आपली वाट चालतायत, नाम घेत, भजन करत. का? ऐसी प्रेमाची ही जाती. तो भगवंत 28 युगांपासून तिष्ठत उभा आहे. भगवंताला एकच नातं माहितीये, ऐसी प्रेमाची ही जाती. आणि त्या प्रेमापोटी 28 युगांपासून तिष्ठत उभा आहे. त्याच प्रेमासाठी निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म सगुण साकार झालं. पुन्हा पुन्हा जन्म घेतला. अंबऋषीसाठी जन्म सोशियेले दुष्ट निर्दाळीले किती एक. अंबरीश राजाचा शाप स्वतःकडे घेतला. काळजी करू नको म्हणाले, तुला गर्भवास सोसावा नाही लागणार, तुझा सगळा शाप मी स्वतःकडे घेतो. दुर्वास ऋषींचा शाप भगवंत स्वतःकडे घेतात आणि म्हणाले मी गर्भवास सोसेन. पुन्हा पुन्हा गर्भवास सोसला भगवंतांनी. पुन्हा पुन्हा अवतार घेतला. पुन्हा पुन्हा अवताराला आले. कशा करता? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची स्थापना करणं, दुष्टांचा नाश करणं, साधूंचं परित्राण म्हणजे रक्षण करणं, यासाठी भगवंतांनी अवतार घेतला. यामागचं एकच कारण आहे की भक्ताबद्दलचा कळवळा.
भक्ताविषयीचं निरतिशय असलेलं भगवंताचं प्रेम, या प्रेमापोटी भगवंत पुन्हा पुन्हा अवतार घेतात. गोकुळामध्ये गायी गुरं सांभाळली, गवळणींच्या घरचं घोटभर ताक आणि एखादा लोण्याचा गोळा मिळावा म्हणून हा अनंतकोट ब्रह्मांडाचा नायक, ज्याच्या घरी 9,00,000 गायी होत्या, दुधा दह्याच्या नद्या वाहत होत्या, तो भगवंत एखादी गवळण म्हणायची, ए गोविंदा, ए कान्हा, एक पाय नाचिव रे, मग तुला घोटभर ताक देईन, लोण्याचा एखादा गोळा देईन, आणि मग हे हा ब्रह्मांडाचा नायक नाचून दाखवायचा एका पायावर. तो तसाच आहे ना, नटखट आहे, राहतो सुद्धा उभा तिरकाच. आमचे उत्तरेकडचे संत फार सुंदर सांगतात, हमारे बाकी बिहारी थोडे टेढे है. तो उभा सुद्धा सरळ राहत नाही, तो वागतो सुद्धा तसाच. भगवंत म्हणाले, हो मी आहे, वाकडाच आहे, मी मानेत वाकलेला आहे, मी कमरेत वक्र आहे, आणि मी पायात सुद्धा वाकडा आहे, माझं वागणं सुद्धा तसं सरळ सरळ नाहीये, म्हणून मला फॉलो करायला जाऊ नका म्हणतात भगवंत. डोंट फॉलो मी, ओनली लव मी. फक्त प्रेम करा माझ्यावरती. मला जर तुम्ही माझं अनुकरण करायला गेलात तर फसाल. कारण उत्तम चोरी कशी करायची, उत्तम खोटं कसं बोलायचं, हे सगळं त्याला माहिती आहे. भक्तावरचं प्रेम होतं म्हणून या सगळ्या लीला गोकुळामध्ये केल्या. तेच प्रेम होतं म्हणून तोच भगवंत जी गाई गुरं सांभाळली, यमुनेच्या काठी गाई गुरं सांभाळावी, खेळ खेळावेत, आणि त्या आपल्या घरी माघारी परत येत असताना गायींच्या खुरांनी उडालेली जी गोकुळातली धूळ आहे, ती धूळ सगळ्या अंगाला फासली गेली म्हणून तो पांढरा दिसायचा घरी येताना. म्हणून पुढच्या अवतारामध्ये त्यांनी रूप धारण केलं पांडुरंग. पांडुर आहे अंग ज्याचे, असा तो पांडुरंग. आपण म्हणू दिसायला तर तो सावळा आहे, मग पांडुरंग कसा काय? कारण त्यांनी 6ही विकारांना आत वळवलंय म्हणून तो सावळा आहे. किंबहुना सगळ्या विकारांवर आपली सुद्धा सत्ता कशी असावी हे सांगणार आहे तो, म्हणून तो सावळा आहे. बरं, आणि ते सावळ परब्रह्म विटेवर उभं आहे. भक्ताच्या प्रेमासाठी, पुंडलिकाच्या प्रेमासाठी, त्याच्या आईवडिलांच्या भक्तीसाठी भगवंत उभा आहे. अनेक अवतारांमध्ये त्यांनी सगळ्या लीला केल्या. जो भगवंत प्रेमासाठी आसुसलेला आहे, तुकोबरायांचा अभंग आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. खरं सांगू का, ज्या ज्या भक्तांनी भगवंतावर निरतिशय प्रेम केलं, आणि आजचा काळ जर आपण पाहिला तर भगवंतावर अनन्य भावाने प्रेम करणारी मंडळी नाहीयेत. मी नेहमी एक विधान करते, भक्तीच्या प्रांतात आम्ही फार लबाडी करतो, आमच्या सोयीचा परमार्थ आपण करतो, जमेल तसं. कीर्तनाला येताय का, नको म्हणले, आज मूड नाही, बसलेलं उठवत नाही, उचलेलं बसवत नाही, अशी अवस्था. मग का बरं नाही म्हणाले, आज काय वेळच नाही. आज सगळ्यात खोटं वाक्य आहे जगातलं, मला वेळ नाही आहे की नाही, खरं सांगा, हो म्हणा. सगळ्यात खोटं वाक्य आहे, पण आम्ही पटकन बोलून जातो, मला वेळच नाही कीर्तनाला यायला. का हो? कारण भक्तीत प्रेम नाहीये. प्रज्ञाचक्षु संतश्रेष्ठ गुलाबराव महाराज मधुराद्वैत संप्रदायाचे अर्ध्वर्यू प्रेमभक्ती पराभक्तीची उत्कट अशी व्याख्या संत महाराजांनी मांडली. काय प्रेम करावं भगवंतावरती? कृष्ण पत्नी या स्वरूपामध्ये भगवंताशी नातं जोडलं. ज्ञानेश कन्या म्हणून पुरुषदेह असून सुद्धा स्त्री भावाने भक्ती केली. प्रेमाची अतिशय सुंदर अवस्था गुलाबराव महाराजांनी स्वतः अनुभवली. राधेचं प्रेम, मीरेचं प्रेम आपण पाहतो भगवंताच्या वरती. काय प्रेम असावं? भगवंतांनी सुद्धा तितकाच प्रेमाचा वर्षाव आपल्या भक्तावरती करावा. किती करावा हो? या गवळणींना सोडून ज्यावेळी भगवंत जात होता ना गोकुळातनं, अक्रूर न्यायला आले, आणि अक्रूरांचा रथ जसा नंद बाबांच्या वाड्याच्या समोर येऊन उभा राहिला, तशा सगळ्या गवळणी आल्या यशोदेला की हा का आलाय, आणि हा नावासारखाच आहे, अक्रूर, क्रूर आहे म्हणाले, हा आमच्या कृष्णाला घेऊन जायला आला ना. गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा. गवळण म्हणती कोठे गे सावळा, कारथ शृंगारीला सांगे गे मजला. यशोदे सांग ना ग, आमचा कान्हा कुठे आहे, आमचा कृष्ण कुठे आहे, आणि हा अक्रूर इथं दारात का उभा राहिलाय, रथ का सजवलाय. कोठे गे सावळा, कारथ शृंगारीला सांगे गे मजला. नयनीच्या उदकाने, नयनीच्या उदकाने भिजली धरणी, यानंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी.
वनमाळी. काय झालं? आकांत गोकुळी. आकांत म्हणला सगळ्या गवळणींनी, गोपींनी. अशा आडव्या लोळायला लागल्या गडबडा भगवंतांच्या रथासमोर. नाही नेऊ देणार म्हणाले. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी. नयनीच्या उदकाने भिजली धरणी. आनंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. म्हणून म्हणतात इतकं पाणी वाहिलं डोळ्यातलं की वृंदावनामध्ये यमुनेचं पाणी सुद्धा खारट आहे. इतकं प्रेम भगवंतावरती करावं, इतकं प्रेम. नद्या वाहिल्या अश्रूंच्या. आणि भगवंतांनीही तेवढंच प्रेम दिलं, तेवढंच प्रेम या गोपींवर गवळणींवर करावं प्रत्येक अवतारामध्ये. पंत महाराज म्हणाले भगवंतांचा अवतारच त्यासाठी आहे, भक्ताचा पूर्ण तो सांभाळ करण्याकरता. ऐसी प्रेमाची ही जाती करी स्वार्था वीण प्रीती. काय स्वार्थ आहे हो? भगवंताला असं वाटतं एखादा नामदेव माझ्याकडे यावा, एखादी जनाबाई माझ्यासाठी यावी, तिष्ठत माझ्यासाठी उभी राहावी, माझ्याशी तिने भांडावं, मला जेवण भरवावं, नव्हे त्याच्या कीर्तनात मी नाचावं, असं त्यांना वाटत नसेल का हो? थोर प्रेमाचा भुकेला, आज भुकेला येतो त्या गोष्टीसाठी. पण मी म्हटलं तसं आमचा अध्यात्म, आमचा परमार्थ हा आमच्या सोयीचा असतो. शिवस्तुतीतला सगळ्यात शेवटचा श्लोक आहे बघा. शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीर्थे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टांसी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको. नमः पार्वती पते हर हर हर. असा श्लोक बघा ना, आमच्या सोयीचा अध्यात्म आहे. परवा एका कीर्तनात हा श्लोक मी म्हटले, एक गृहस्थ येऊन भेटले, म्हणाले ताई तो श्लोक लिहून देता का? म्हटलं कुठला? नाही म्हणाले तो नाही का तो. म्हटलं बरेच श्लोक मी म्हटले, त्यातला नेमका कुठला लिहून देऊ? ज्याच्यामध्ये हे करू नको, ते करू नको, ते करू नको असं म्हटलंय ना, तो श्लोक लिहून द्या म्हणाले मला. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं वाक्य फार भारी आहे. महाराज म्हणतात की आमचा परमार्थ हा जगाला दाखवण्याकरता फार असतो. आपला परमार्थ हा जगाला जितका कमी दिसेल ना, तेवढा तो आपल्यासाठी फायदेशीर आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करून आम्ही जो परमार्थ करतो, त्यापेक्षा माझा भगवंत काय म्हणेल, त्याला काय वाटेल याचा विचार करून जर आम्ही अध्यात्म किंवा परमार्थ केला ना, तर तो भगवंताला जास्त प्रिय ठरेल. कारण तो आमच्या प्रेमाचा भुकेला आहे. ऐसी प्रेमाची ही जाती करी स्वार्था वीण प्रीती. काय केलं हो त्यांनी? आपुलेपणा खर्ची घाली, आपुल्या दासा ते सांभाळी. किती सांभाळलं, किती प्रेम करावं भगवंतांनी आपल्या भक्तावरती. सर्वस्वपणाला लावलं. द्रौपदीनी हाक मारल्या मारल्या भगवंत भोजनाला बसलेले असायचे. ज्यावेळी दुर्वास भोजनाचा प्रसंग आपण सगळे जाणता, वनवासात असताना द्रौपदीनी हाक मारली, हे गोविंदा, हे कृष्णा, हे माधवा, धाव. त्या क्षणाला भगवंत हजर. जेवायला बसलेले, म्हणाले भूक लागलीये, लवकर जेवायला वाढ, तू बोलावलं म्हणून तसाच आलो. द्रौपदी म्हणाली आक्रीत मानतोस देवा, माझ्या इकडे जेवायला काही नाही, सूर्यस्थाळीचा काही आता उपयोग नाही. दुर्वास मुनी आले, 100 त्यांचे शिष्य घेऊन आलेत, आणि भाजीचं पान सुद्धा घरात नाही, काहीच नाहीये, म्हणून तुला बोलावलं आणि तू म्हणतो जेवायला वाढ. भगवंतांनी ती सूर्यस्थाली बघू दे म्हणून द्रौपदीला सांगावं, बघू तरी काय प्रकरण आहे ते तुला दिलेलं. म्हणून सूर्यस्थाली बघितली आणि वर्णन केलंय की त्या स्थाळीला असं वाटलं की सूर्योदय झाला. कारण चंद्र सूर्य ज्याचे डोळे आहेत असा भगवंत, ज्यांच्या मागे त्याचं तेज आहे असा परमात्मा, त्यांनी पाहिल्या पाहिल्या ते भाजीचं पान एक दिसलं आणि भगवंत म्हणतात की द्रौपदी, हे भाजीचं पान मी सेवन करतो, सगळ्यांनी तृप्तीचा ढेकर द्यावा. या अनंतकोट ब्रह्मांड नायकांनी ठरवल्याप्रमाणे सगळं केलं भक्तांसाठी. प्रत्येक वेळी भगवंत धावून आला. ऐसी प्रेमाची ही जाती करी स्वार्था वीण प्रीती, आपुलेपणा खर्ची घाली, आपुल्या दासा ते सांभाळी. मंगळवेढ्याची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बिदरचा बादशाह दामाजी पंत नावाचे सरदार बादशहाच्या पदरी चाकरी करतायत आणि सगळी कोठारं विकली असा आरोप दामाजी पंतांवरती ज्यावेळी आला ना, त्यावेळी दामाजी पंतांनी भगवंतांना सांगावं, भगवंता तुझं ब्रीद आहे ना, तू योगक्षेम वाहतो, तू सांभाळ करतोस, अनन्य असलेल्या भक्ताचा तू रक्षण करतोस ना, आलेल्या आघाता निवारा या मागे पुढे उभा राहा, हे सांभाळीत, हे तुझं ब्रीद आहे ना, आता तूच काय ते कर, तू करता करवितायस. भगवंतांनी काय करावं? ज्यावेळी धरणं पाठवलं, पकड वॉरंट, शिपाई आले न्यायला, बेड्या घातल्या हातामध्ये, दामाजी पंत निघाले आणि जात असताना नित्य नियमाचा कार्यक्रम, नित्य नियम असलेला भगवद्गीता वाचायला घेतली, ज्ञानेश्वरी वाचायला घेतली आणि
9व्या अध्यायातली ती ओवी डोळ्यांनी वाचली, अनन्य अष्टिंत तो श्लोक वाचला, भगवंत भक्ताचा सांभाळ करतो याची उपरती आली आणि तिथं बरोबर एक पोच पावती मिळाली बरं दामाजी पंतांना, की तुम्ही पाठवलेल्या विठू महाराणी सगळं दाम भरलंय, तुम्ही निर्दोष आहात, माघारी गेलात तरी चालेल. हत्तीच्या पायदळी देणार होते, पण नाही. एवढं पाहिलं आणि विचार करतायत, कोण विठू कोण महार? विठू विठू विठ्ठल विठ्ठल, माझा विठ्ठल तर नसेल ना? म्हणाले हो हो माझा विठ्ठलच, माझ्या विठ्ठलानेच मला न्याय मिळण्याकरता हे सगळं केलेलं आहे. आणि त्या भगवंतांनी काय करावं? बादशाच्या समोर उभा राहिला आणि जोहार माई बाप जोहार प्रार्थना करावी. जोहार घातला बादशा समोर. परजे मंदी भुकेचा वाढला लयकार, म्हणून शान दामाजी पंत ठाणदार. दामाजी पंतांनी जी कोठार विकली ना त्याचं दाम घेऊन आलोय म्हणाले. एवढीशी ती थैली आणली होती, ती पोतडी आणली होती. बघू म्हणाले, मोजून दाखव. आणि जी थैली खाली सोडली तसं खळखळा ओतिल्या मोहरा, खळखळा ह्याची मोजून पावती करा, ह्याची मोजून पावती करा. खळखळा ओतिल्या मोहरा, ह्याची मोजून पावती करा. ढिग बघून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा. ढिग बघून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा. शहाखाली बोट तोंडात झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. मुंडाशात बांधिली चिठ्ठी, मुंडाशात बांधिली चिठ्ठी, फेकितो दुरून जग जेठी. दामाजीना विकली ती कोठी, विकली ती कोठी, विकली ती कोठी. दामाजीना विकली ती कोठी, विकली ती कोठी, विकली ती कोठी. त्याचं दाम घ्याव पदरात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. बघ, जय जय रघुवीर समर्थ. भगवंत भक्तासाठी काय काय करतो श्रोते हो. सगळ्या प्रकारच्या सेवा भक्ताच्या भगवंतांनी कराव्यात. याला कारण एकच आहे, भक्त आणि भगवंतांचं असलेलं नातं. ऐसी प्रेमाची ही जाती करी स्वार्थाविण प्रीती. निर्गुणाचा सगुण झाला, निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म तुमच्या माझ्याकरता भक्तांच्या करता सगुण साकार, आणि त्याच सगुणाची उपासना करून समर्थ म्हणतात, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. ती सगुण भक्ती सगळा भक्त संप्रदाय, आपला वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय करतोय. म्हणून तर त्या सगुणाला पाहण्याकरता आज समुदाय सगळा धावतोय. या वाटेवरून आज वारीचे दिवस आहेत म्हणून बोलते, या वाटेवरून जाणारा प्रत्येक वारकरी निष्ठावंत आहे. त्याच्या मनामध्ये फक्त ध्येय एकच आहे, पांडुरंगाला पाहणं. अविश्रांत मेहनत करत चालू आहे, अनेक प्रतिकूलतेचा सामना करत ती वाट तो चालतोय. किती चालायचंय, किती अंतर चालायचंय ठरलेलं आहे, कुठे मुक्काम करायचंय, किती वेळ विसावा घ्यायचाय हेही ठरलेलं आहे. प्रचंड जिद्दीने हा प्रवास चालू आहे. आणि आता उद्या आषाढीच्या दिवशी बरोबर पांडुरंग परमात्मा या सगळ्यांना दर्शन देणार, भेटणार भगवंत. पण या वाटेवरती मनामध्ये एकदाही शंका कुशंका आली नाही की खरंच देव आहे का, देव भेटेल का. अहो मुखदर्शन सुद्धा अनेकांना मिळत नाही. नगर प्रदक्षिणा करून माघारी यावं लागतं, चंद्रभागेचं स्नान करून माघारी यावं लागतं. पण तरी सुद्धा 36 तास त्या रांगेमध्ये उभी राहणारी सुद्धा माणसं आहेत. पण मनामध्ये शंकेला वाव नाही, कुशंकेला वाव नाही. आम्ही मात्र प्रचंड आयुष्यामध्ये शंका कुशंका घेत राहतो. दिवसभर आम्ही उपवास करतो, संध्याकाळी मनात विचार येतो देव आहे की नाही. उपास वाया नको जायला. संशयात्मा विनश्यती असं भगवान गोपालकृष्ण गीतेत सांगतात. फार संशय आम्ही घेतो ना. आणि ज्यांनी संशय किंवा ज्यांनी शंका घेतल्या ना भगवंतांच्या अस्तित्वावरती, त्यांचं नुकसान झालंय. हा इतिहास आहे आपला, हा इतिहास आहे. शंका का घ्यायची हो. ज्ञानेश्वर एक आहेत की दोन आहेत याच्यावर लोकांनी चर्चा केल्या. म्हणाले ज्ञानेश्वर वेगळे आणि ज्ञानदेव वेगळे.
रेड्यामुखी वेद बोलवणारे ज्ञानेश्वर वेगळे आणि काव्य करणारे वाङ्मय निर्माण करणारे ज्ञानदेव वेगळे. यांच्या बुद्धीचं काय करायचं असा कधी कधी प्रश्न पडतो. तुकोबारायांचं वैकुंठ गमन लोकांनी चर्चेत आणलं. महाराजांचा खून झाला की महाराज खरंच वैकुंठाला गेले यावरही चर्चा केल्या. आपण सगळे बऱ्यापैकी आपल्या लोकांना 1972 साल आठवत असेल. खरं तर आम्ही त्या काळी नव्हतो, पण आपल्यापैकी काही मंडळी त्या घटनेचे साक्षीदार आहेत. घेतली ना हो शंका माऊलींच्या समाधीविषयी. संजीवन समाधी हा काय प्रकार आहे, नेमकं काय आहे, असं जिवंतपणी जाता येतं का, असे शंका निर्माण झाल्या. म्हणून अंधश्रद्धा समितीची मंडळी गेली. 250 ते 300 माणसांनी भरलेला ट्रक पुण्याहून आळंदीला गेला. त्यावेळी असलेले सोनोपंत मामा दांडेकर आणि शास्त्रज्ञ शुक्ल या सगळ्यांनी अशी चर्चा केली की माऊली बघून घेतील, माऊली बघून घेतील, आपण का विचार करायचा. म्हणून मामांनी सांगितलं होतं की आम्ही सांगतो तेवढं एक करा आणि मग समाधीला हात लावा. 3 प्रकारचे मीटर या समाधीपासून 6 फूट अंतरावरती 3ही दिशेला ठेवले गेले आणि रीडिंग घेतलं गेलं की नेमकं काय आहे, ते स्पंदन, ते चैतन्य आणि ती अनुभूती या सगळ्या नास्तिक मंडळींनी घेतली. मीटरवरचा काटा हलत होता, रीडिंग दाखवत होता आणि मग कळालं की काय चैतन्य असू शकतं, काय समाधी अवस्थेला गेलेली ही विभूती असेल. त्याच्यापैकी निम्म्याच्या वर फॉरेनर्स होते. त्यांनी नंतर आळंदीची वारी सुरू केली महिन्याला, हा विषय वेगळा. आता पंढरीच्या वारीत सुद्धा फॉरेनर्स जास्त असतात. मला सांगा ना, त्याच माऊलींना आज कडकडून मिठी मारतो निष्ठावंत भक्त, माझी माऊली म्हणून डोळ्यात अश्रू ढाळतो, आसव ढाळतो. आता इथे शंका घ्यायचं काय कारण आहे. इथे फक्त प्रेम हवं. संतांनी भगवंतांना तेच दिलं, फक्त प्रेम, निष्काम प्रेम, निर्लेप प्रेम, निरामय, निर्मळ, स्वच्छ, जिथे कुठलाही सकामतेचा भाव नाही. आणि असं प्रेम हृदयात साकार झालं की भगवंत प्रकट होतो. तो वेळ नाही लावत. प्रेमसूत्र दोरी महाराजांचा अभंग आहे तुकोबारायांचा, नेतो तिकडे जातो हरी. अशा दोरीने, प्रेमाच्या सूत्राने भगवंताला बांधलं की भगवंत नेतो तिकडे जातो. जात होता की नाही जनाबाईंच्या मागे मागे. जनी जाय पाणीयासी मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पाणीयासी मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पाणी. मागे 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 धावं, तिची वेणीफणी करावी, तिच्या शेण्या थापून द्याव्यात, तिच्या बरोबर दळण दळायला बसावं, दोघांनी ओव्या गाव्यात, कबीरांचे शेले विणावेत, सगळं करावं. सजन कसायाला मांस सुद्धा विकू लागावं, सगळं करावं भगवंतानी. नेतो तिकडे जातो हरी. का बांधलं प्रेमपाशामध्ये. यशोदेनी सुद्धा भगवंताला बांधलं होतं बरं का. भगवंताला प्रेमाच्या बंधनामध्ये अनेकांनी बांधलं, सुष्टांनी बांधलं, तसं दुष्टांनी सुद्धा बांधलं. अनेक भक्तांनी बांधायचा प्रयत्न केला. यशोदा मातेने त्याला बांधलं होतं. लहान असलेले परमात्मा उकळाला बांधलं की नाही, 2 बोटं दोरी कमी पडायची प्रत्येक वेळी. शेवटी दया आली आणि म्हणाले मैया ये लो, बांधलो, स्वतःच बांधून घेतलं. जनाबाईंनी बांधलं, हृदय बंदीखाना केला, आता विठ्ठल कोंडीला. जनाबाईंनी बांधलं. अजून कोणी बांधलं. दुर्जनांनी बांधायचा प्रयत्न केला. हस्तिनापूरला शिष्टाई करता गेलेले भगवंत दरबारात उभे आहेत आणि दुर्योधनांनी बांधायचा प्रयत्न केला होता. गेले का हो बांधले? नाही गेले बांधले. का? भगवंत फक्त प्रेमाने बांधला जातो. म्हणून तर त्याच प्रेमासाठी आज कैवल्य साम्राज्याचा धनी माऊलींची पालखी पादुका त्या मार्गाने धावतात आणि त्यांच्या छत्रछायेखाली लाखोंचा समुदाय. कुठल्याही म्हणजे नियोजन इतकं जबरदस्त आहे, मी तर असं म्हणते जगातल्या कुठल्याही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला हे कोडं उलगडणार नाही. कोण करतंय हे सगळं नियोजन. प्रचंड शिस्त आणि प्रचंड सुंदर आनंदामध्ये ही परंपरा अव्याहतपणे चालू आहे शेकडो वर्षांपासून. याला एकच कारण आहे, ऐसी प्रेमाची ही जाती करी स्वार्था विण प्रीती. निर्गुणाचा सगुण झाला पंत भजनी रंगला, ऐसी प्रेमाची ही जाती करी स्वार्था विण प्रीती.